मी माझा समाज एकत्र आला, मी समाजाला आरक्षण दिलं. तुमच्या टायमाला सुद्धा समाज एकत्र आला, तुम्ही काहीच नाही दिलं. एक नोंद नाही दिली तुम्ही, एक नोंद. मी 2 वर्षात 58 लाख नोंदी दिल्या आणि 2 JR दिले. आता तुमचा सुद्धा देणार आहे. सातारा संस्थांचा JR निघणार म्हणजे निघणार, त्याशिवाय निघ बसत नाही. नाही तर मग घोड्यात लावतो त्यांना. नाही दिले, दुश्मने झाले हो मला. मी असं तुमच्यासाठी, तुमच्या लेकरा बाळासाठी बोलतो म्हणून मला दुश्मने झाले. हे मला वैरी समजायला लागले, माझ्या घातपाताच्या सुपाऱ्या द्यायला लागल्या. का तर मी मराठ्यांना मोठं करायला लागलो, मराठ्यांचे पोरं मोठे करायला लागलो, म्हणून हे माझ्या सुपाऱ्या द्यायला लागले. आपलेच काही जवळचे लोक फोडायला लागले आणि त्यांच्या तोंडून काही पण ओढून घेतात. जे खोटं आहे तेच खरं बोला रे. आपली शहाणुकळ्याची पैदाशी खरं बोलायचं शिका. एखाद्या भंगार जातीला, रक्ताने हातमाखलेल्या जातीला खुश करायसाठी स्वतःच्या जातीला बदनाम करू नका, हराम करो. शेवटी जात जात असती, ते कामाला नाही येणार. जातच कामाला येईल. वेळ आल्या, वेळ आली ना, संकट आलं तर धावून दांडका घेऊन जातच येऊ शकते. दुसरे मजा बघू शकतात आपण. मी कधी भेद केला का? भाजपच्या मराठ्याला देऊ नका आरक्षण, काँग्रेसच्या मराठ्याला देऊ नका, शिवसेनेच्या मराठ्याला देऊ नका, राष्ट्रवादीच्या मराठ्याला देऊ नका. आरक्षण मिळालं म्हणजे सगळ्या मराठ्यांना मिळालं. अख्ख्या येता यायचे उंबर. हे कोणचं नाव आहे भाऊ? तुमच्याकडे भेद का काही माल? मला वाटलं आमच्याकडेच आहे. इतका लवकर टाइम झाला काय? लय बेकार असते भाऊ. 7-8 जणांनी एकटा बेजार करता बसल्या तुमच्या पाय पडून सांगतो राव, दारू पिऊ नका. मी हात जोडून पाय पडून सांगतो तुमच्या, दारू पिऊ नका. देशाच्या पाठीवर अशी कणखर जात आहे नाही मराठीची. फक्त तुम्ही व्यसनापासून लांब जात, तुमची प्रगती कोणीच रोखू शकत नाही. कोणीच. मायका लाल नाही झाला आणखी तुमची प्रगती रोख. फक्त दारू सोडा आणि शेतात कचाकच काम करायचं, लाजायचं नाही. नाही तर आपल्याला हलवते बरं का. राजकारण करू नका या मताचा मी नाही. 15 दिवस, फक्त 15 दिवस राजकारण करायचं. निवडणुका झाल्या की सगळं सोडून द्यायचं. आपली जात सुधारायचे बघायचे, आपले पोरं पोरी अधिकारी करायचे बघायचे. हे 5च वर्ष आहे. एकदा जर पोरगण पोरगी अधिकारी झाली ना, 50-60 वर्ष टेन्शनच नाही भाऊ. कुणाची सही करायची कुणाची नाही करायची आपल्या लेकीबाळीच्या हातात राहिलं पाहिजे. नाही तर तुला राहावं लागतं मग 2 लोकांच्या दारात जाऊन उभा करा आमची एवढी सही. मान ताईट राहिली पाहिजे, प्रतिष्ठा मराठ्यांची वाढली पाहिजे, असे कामं करा. अहो याच्यावर पाणी तरी टाकाय कधी बाटली भरून. गडीला येत तर हल्ला लागला. त्याला आरक्षण मिळालं का? नाही. त्याच्यामुळेच एवढा आवाज. तुमच्या गावात मला अशी माहिती मिळाली की बेदरे आडनावाचे लोक आहेत का? हा. मग ना तुम्हाला आपल्या हैदराबाद गॅझेटच्या JR नुसार शपथपत्र घ्या आणि पुरं गाव बसवा तुमचं आरक्षणात. अख्ख्या लेकरा बाळाचं कल्याण घ्या. आणि तुमचंही आता निघतंय. तुमच्या सोलापूरचे 58 गावं सुद्धा हैदराबाद गॅझेटमध्येच घ्यायचं सांगितलेत मी. ते सुद्धा आता बसून जाते तिकडं. तुमचं सातारा संस्थांचं, कोल्हापूरचं, औंधचं आणि मला वाटतं तुमचं मिरजचं पण एक गॅझेट कोल्हापूरचे, हे सगळेचे सगळे अभ्यासाला घेतले. मला उपसमितीनं तसं सांगितलंय. थोडा वेळ लागत, पण एवढं ध्यानात ठेवा, आपल्याला दम्माने घ्यावा लागेल. कारण आपल्याला जळणारे लोक आहेत. आपण जरा दम्माने घेऊ. 50-60 वर्षे काही नव्हतं आपल्याला आरक्षण. काय केलं आपण? काहीच केलं नाही. मग आणखी 1 वर्ष लेट झालं तर काय फरक पडत नाही. आपण 1 वर्षात सगळे मराठी आरक्षणात घालू. एक सुद्धा ठोत नाही, तुम्ही काळजी करू नका. नाही तर आपल्या आरक्षण नसल्यावर एवढे हाल होणार आहेत. आता शिक्षण झालेत, मग आपण नाही फी भरू शकत कारण शेतीच्या उत्पन्नाला भाव नाहीये. मग शिक्षण कसं करायचं? त्याच्यात आरक्षण नाही. आणि आपलं जर एखादं पोलीस झालं ना, जिथं पोलीस झालं तिथं रिटायर होत आहे. आपलं बढतीच मिळत नाहीये त्याला. जसं काय त्याच्या खुर्चीला फेविकॉल चिटकेले. बाकीचं मागून येऊन PSI होतं, काय DYSP होतं, हे आपलं तिथंच आहे. हे आरक्षणाचे दुष्परिणाम आहेत. तुम्हाला पोरं पोरी उच्च शिक्षणात घालायचे,
तुम्हाला आरक्षणाशिवाय पर्यायच नाही. त्यामुळे आरक्षण घ्या, लाजू नका, कुणी काही म्हणू नका की आपल्याला नको तुपल्याला नको. पोरं सुखी समाधानी करायचे असले, आपलं लेकरू जर एकदा नोकरीला लागलं, सगळ्यात मोठा सुखी संसार ते वे आणि ती समाज सुद्धा सुखी होणार आहे. आणि शेवटचं जाता जाता एक तेवढं सांगतो, आपल्या आपल्यात वाद करू नका, ते टाळायचा प्रयत्न करा. काही फरक पडत नाही. एखाद्यानं आपल्याला जर 4 शिव्या दिल्या ना, आपण म्हणायचं ऐकलंच नाही, आपल्यापेक्षा वयानं मोठा आहे. आणि लहान्यानं दिल्यात म्हणायचं जाऊ दे, आपल्यापेक्षा लहान आहे. एकमेकाचे शक्यतो वाद आपण टाळा, व्यसनाईक सोडा. आणि शेवटी जाताना सांगतो, आपला विचार कधीच फुटू देऊ नका. तुम्हाला तारीख नाही देऊन जर ग्राउंडवर तुम्ही एवढे जमलात ना, आज तुम्ही राज्य पुरं हादरीला एकट्याने म्हणून समजा. अरे हे नुसतं एकटं माझं गाव आहे आणि नाही सांगून सांगितलं असतं तर ठीक होतं. मी थांबणार नाही असं स्पष्ट सांगितलेलं होतं. याला म्हणतात मराठी. 2 घंट्यात लगे व्यासपीठ उभारलं की लोक धरून आणले, बसिले बी सगळे पुढे आणून येत. तुम्ही अशी एकजुटता केली ना, तुमचे मानच उंचणार. तुमच्यावर कसला संकट यावं, तुमचा मनोज जरांगे, तुमचा पोरगा तुमच्या पाठीशी. एक जीवाने राहा, सुखी समाधानी राहा, लेकरं शिकवा, मोठे करा. तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो, कारण मला मंगळवेढ्याला उद्घाटनाला जायचंय. धन्यवाद. शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा.